हाय नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी आलो आहे उपवनमध्ये आणि उपवनमध्ये चालू आहे सांस्कृतिक मेळावा मित्रांनो 2026चा फेस्टिवल. तर मित्रांनो चला मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचे स्टॉल लागलेले आहे आणि कुठली कुठली दुकानं आलेली आहे हे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, किती सुंदर लाईटिंग केलेली आहे हे बघू शकता तुम्ही. मित्रांनो तिकडे पुढे आहे ना अजितदादा पवारांची प्रतिमा लावलेली आहे मित्रांनो, आणि बघू शकता तुम्ही, दाखवतो. मित्रांनो इकडे स्टेज लागलेला आहे आणि इकडे आहे ना या साईडला हे मित्रांनो अजितदादा पवारांची हे प्रतिमा लावून आहे ना आतमध्ये काय आहे बघूया आपण, काय लावलेलं आहे आतमध्ये. चला मग आतमध्ये जाऊन बघूया. चला तर आम्ही लाईनमध्ये आतमध्ये चाललो आहे आणि बघतो इथं आर्ट फेस्टिवल आहे, तर आतमध्ये काय आहे काय नाही. चला समोर दाखवतो तुम्हाला. तेव्हा इथं अजितदादा पवारांची प्रतिमा लावलेली आहे बघू शकता मित्रांनो. पण दाखवतो चला. इथं पुढे लाईन लागलेली आहे बघू शकता. आतमध्ये जाऊन बघूया आता काय आहे काय नाही आपण. मित्रांनो इथे आहे ना पेंटिंगचं एक्झिबिशन लागलेलं आहे बघू शकता मित्रांनो, आणि सगळी विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली आहे मित्रांनो, आणि विठ्ठला मूर्तीचंच एक्झिबिशन आहे. इथं सगळीकडे पेंटिंग आहे बघू शकता तुम्ही. त्या साईडला सगळं पेंटिंगचं एक्झिबिशन लागलेलं आहे आणि समोर इकडे आहे ना वारकरी संप्रदायाचे वारकरी लोकांचे आहे ना त्यांची पेंटिंग आहे मित्रांनो बघू शकता. तुम्हाला दाखवतो. मित्रांनो मी एक्झिबिशनच्या बाहेर आलो आणि एक्झिबिशन बघितलं आणि एक्झिबिशनमध्ये ना खूप सुंदर विठ्ठलांचे प्रतिमा लावलेली आहे आणि पूर्ण वारकरी लोकांची आणि महाराष्ट्राची आहे ना संस्कृती दाखवलेली आहे मित्रांनो. एकदम बघून खूप आनंद झाला मित्रांनो. आता बाहेर आलो, आता बाहेर येऊन आहे ना मित्रांनो आता आम्ही जाणार आहे मेन तिकडे पुढे काय कार्यक्रम चालू आहे, कसले स्टॉल आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हां चला. आता चाललो मित्रांनो विठ्ठलाची मूर्ती बघायला. येथे 51 फुटाची मूर्ती आहे मित्रांनो. तुम्ही पहिले बघितलं असेल मित्रांनो आपल्या पहिल्याच्या ब्लॉगमध्ये, पण आता आहे मित्रांनो आणखी बघा किती गर्दी आहे इथे आणि किती कार्यक्रमाच्याने किती गर्दी आहे ती तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो इकडे आहे ना वेगवेगळे स्टॉल लागलेले आहे मसाल्यापासून तर खेळण्यापर्यंत सगळे, आणि चटण्या सगळ्या विकायला आलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता. तुम्हाला दाखवतो इकडे चांगले स्टॉल लागलेले आणि खूप गर्दी आहे इकडे बघू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो इकडे किती सुंदर असा तलाव सजवलेला आहे मित्रांनो. इकडे सगळीकडे आहे ना तलाव आणि हे इकडे बोटिंग चालू आहे मित्रांनो. ते बोट येतं तिथे बघता लोक बोटीचा आनंद घेतात. इकडे पुढे आहे ना गर्दी दिसते. आता बघूया, पण तिथं गर्दी चालू आहे तिकडे. आता काय आहे काय नाही बघूया. चला मित्रांनो चाललो. बघा किती गर्दी आहे इकडे आत. विठ्ठलाची मस्त सुंदर झाकी बनवलेली आहे तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो. शो लागलेला टेस्ट शो आपण बघूया. चला आता टेस्ट मित्रांनो इथे लाईव्ह पेंटिंग काढणं चालू आहे मित्रांनो बघू शकता. हे आर्टिस्ट इथं लाईव्ह पेंटिंग काढते बघू शकता. तुम्हाला दाखवतो.
त्या साईडला लागले बुक स्टॉल बघू शकता की त्या साईडला बुक स्टॉल लागले आणि तिकडे ना कार्यक्रम चालू आहे. आता कुठला कार्यक्रम चालू आहे काय आहे तिथे आतमध्ये आपण जाऊन बघूया. चला आतमध्ये जाऊया. तर गेट बनवलेला आहे. आता गेट आहे त्या गेटमधून आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये जाऊन या बघूया काय आहे काय नाही. हां चला आतमध्ये. खूप गर्दी आहे आणि बघायला जागा भेटत नाही आणि गर्दी असल्या कारणाने आम्ही बाहेर निघतो आता. मित्रांनो इथे ना शिवाजी महाराजांची एक खूप मस्त प्रतिमा बनवलेली आहे. बघू शकता मित्रांनो तुम्हाला दाखवतो शिवाजी महाराजांची प्रतिमा. मागे आहे ना लाईव्ह टेस्ट शो चालू आहे मित्रांनो बघू शकता. सिंगर आलेला आहे कुठला आहे तो माहिती नाही पण मस्त तिथं गाणे चांगले व्यवस्थित चालू आहे. आम्ही याच्या बाहेर आलोय. आता चाललोय. खूप गर्दी होती मित्रांनो. रात्रीचे 9 वाजले. आता आम्ही चाललो घरी. हां तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण परत अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.